सतत कीर्तनंतोम यतंच दृढंच नमस्क्रांतम भक्ता नित्ययुक्ता उपासनते। तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राचितांचे। जे नामच नाही पापाचे ऐसे केले। यमो मने कवनाते यमावे तीर्थे म्हणती काय खावे। दोषावशनाशी नाही उरले। यमो म्हणे काय खावे दमो म्हणे कवनाते दमावे तीर्थे म्हणती काय खावे। दोषावशनाशी नाही उरले। ऐसे माझे नाम घोषे नाही करीती विश्वाची दुखे। अवघे जगची महासुखे धुमधुमीत भरले। प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी 9व्या अध्यायामध्ये 14वा श्लोक मध्ये नामपर भक्तीमध्ये ओळी तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचितांचे। जे नामच नाही पापाचे ऐसे गेले। प्रथम दर्शनी श्रीदेव चव्हाटा सांप्रदायिक हरिनाम सप्ताह या सप्त्यातील प्रथम दिवसाची प्रथम सेवा माझ्याकडे आलेली आहे। त्याचप्रमाणे अनेक वर्षे गुरुवर्य महादेव काका दळवी यांच्या अधिपत्याखाली चालत आलेला हा संप्रदाय संस्था गावातील प्रतिष्ठित नामवंत हरिपाठ कीर्तनकार त्याचप्रमाणे प्रवचकार संगीत भजनी त्याचप्रमाणे इतर संस्था सेवा संस्था अशा पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला हा नाम सप्ताह आणि ह्या नाम सप्त्याची पहिल्या दिवसाची पहिली सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। थोडासा अल्पशा परिचय देऊन मी सेवेला सुरुवात करतो। गेली 30-40 वर्षे आम्ही वारकरी संप्रदायामध्ये सेवा करत राहिलो। पण कालांतराने हरिकाकाच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायामध्ये हरिकाकांनी हाताला धरून आणलं आणि आमचं भाग्यच त्याने उजळून आमच्या हातात दिलं। त्याचप्रमाणे मानस गुरु आमचे जाधव महाराज यांनी थोडस हळूहळू बालपणापासून थोर मोठ्यापर्यंत मार्गदर्शन जसं केलं जात आहे तशाप्रमाणे थोडं थोडं मार्गदर्शन करत करत आज आम्हाला त्यांनी हा व्यासपीठ प्राप्त करून दिलेला आहे। त्यांचे मी आभार मानतो। गावकऱ्यांचे मी आभार मानतो। तसेच वरिष्ठांचे आभार मानतो। कुलगुरूंचे आभार मानतो। नामगुरूंचे आभार मानतो आणि मी माझ्या सेवेला सुरुवात करतो। प्रथमतः श्लोक आणि ओवी हा महाराष्ट्र वारकरी संप्रदायाने नटलेला आहे आणि या महाराष्ट्राला मिळालेले संत थोर नामदेव महाराज तुकोबाराया एकनाथ बाबा असे संतांची मांदियाळी प्राप्त झालेली आहे। त्याचप्रमाणे संत मांदियाळीमध्ये असणारा ही महाराष्ट्र राज्य त्या राज्यामध्ये असणारा आपला हा जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये असणारा आमचा तालुका आणि या तालुक्यामध्ये अगदी छोटस म्हणजे लहानसं असणार आमचं हे केंचेवाडी गाव आणि या केंचेवाडी गावामध्ये वाडवडिलांनी फार पूर्वीपासून हा नाम यज्ञ सप्ताह चालू ठेवलेला आहे आणि त्या सप्त्याच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांचे मोठ्या आनंदापूर्वक स्वागत केले जाते। त्याबद्दल मी प्रथम दर्शनी गावकऱ्यांचे धन्यवाद मानतो आणि अशीच आपली सेवा काही दिवस मस्कर न करता आपल्या वाट्याला आलेली सेवा भगवंताची सेवा आहे असे समजून त्यांनी करत राहावं की पहिल्यांदा मी गावकऱ्यांच्या साठी प्रार्थना करतो। तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचितांचे ते नामच नाही पापाचे ऐसे केले। कीर्तन म्हणजे काय तर कीर्तन कोणत्याही अंगाने तुम्ही जरी केला
तरी भगवंताची सेवा, आणि त्या सेवेमध्ये तुम्ही करत असताना सगुण भक्ती केली, निर्गुण भक्ती जरी केली तरी त्याच्यामध्ये नाम हे प्राधान्य आहे. म्हणून कीर्तनाचे व नटनाचे, कीर्तन सेवेमध्ये असताना तुम्ही कोणत्याही अंगाने जावा, पूजेच्या अंगाने जावा, सेवेच्या अंगाने जावा, ज्ञान प्रकरणातून जावा, सगुण प्रकरणातून जावा, निर्गुण प्रकरणातून जावा, कोणत्याही प्रकारे तुम्ही गेला तरी तुमच्या वाट्याला काय मिळणार आहे? पुण्य. आता हे पुण्य काय सांगितलं आणि कुणी कुणी केलं त्याच्याबद्दल आपण पुढे विचार करायचा आहे. नाशिले व्यवसाय प्रायश्चितांचे. प्रायश्चित म्हणजे काय? तर प्रत्येक जीव जन्मास येताना आपलं प्रारब्ध घेऊन जन्माला येतो. आता आपण सहजपणाने गप्पा मारत बसल्यानंतर आपण नेहमी काय म्हणतो? काय मनुष्य आला तसा गेला, आला तसा गेला. हे सत्य नाही. तुम्हाला येताना पुण्य घेऊन यावं लागतंय आणि जाताना पुण्यच घेऊन जावं लागतं. जव पुण्याची पावटी सरे तव येऊ लागती मागारे मृत्यूलो काम. उपजे ते नासे नाशिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्माला यायचं मारायचं आहे, पण जन्माला येताना पुण्यच लागतं. जन्माला येण्यासाठी पुण्य नसेल तर मनुष्य योनी प्राप्त होत नाही, म्हणून पुण्य पाहिजे. नामदेव महाराजांनी त्याच्याबद्दल स्पष्टपणे म्हटले आहे, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास माझा तो विश्वास पांडुरंग. पण तुमचं पुण्य पाठीमागचं असेल तर तुम्हाला इथे मृत्यू लोकांमध्ये मनुष्य जन्म मिळतो. नसेल तर किती खाणे आहेत. स्वतः चारच अंडे आणि उदगीत अशा भगवंताने 4 खाणी तयार केल्या आणि त्या 4 खाणीमध्ये प्रथम दर्शनी जार खान म्हटल्यानंतर मनुष्य आणि जनावर आला. आणि या 4 खाणीमध्ये जर प्रथम दर्शनी जर प्राधान्य कोणाला दिलं असेल तर ते मनुष्य जीवाला दिलेलं आहे. का? मनुष्य जीव जन्मास येतानाच मातेच्या गर्भात असताना नामस्मरण करत असतो. मातेच्या गर्भात असताना नामस्मरण करत असतोय आणि ते नामस्मरण सतत चालू असते त्याचं. आणि त्याच वेळेला भगवंताकडे तो विनंती करत असतोय, मला या गर्भवासाच्या दुःखातून बाहेर काढ. आणि त्यावेळेला जीवाचं आणि देवाचं नातं नामस्मरणासाठी ठरलेलं असतं. घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. तिथे वचन दिलेलं असतं देवाला, पण आम्ही विसरतो बाहेर आल्यानंतर. विसरण्याचं कारण दुःख. बाळ नसेल तर अंत. बाळंत या शब्दामध्ये ते दुःख लपलेलं आहे. मौलींनी नव्यातल्या उभी घालून दिलेली आहे. आता बाळ नसेल तर अंत. बाळंत ह्या शब्दाचा अर्थ काय? अंत पुढे सांगितलेला आहे. आता याच वेळेला मातेला होणारं दुःख आणि बाळाला होणारं दुःख या वेदनाच्या सण होत नाही दोघांनाही. आणि त्यावेळेला ते बाळ सोहम विसरतरी पोहम चालू करते. म्हणून नामदेव महाराज म्हणाले, अंकाराचा बारा नलभराजसा माझिया विष्णुदासा भावी काशी. म्हणून नामदेव महाराजांना दया आली. जे विष्णूचे दास होते आणि या दासांच्यासाठी नामदेव महाराजांनी त्याच्यासाठी जीवासाठी मागणं मागितले. अहंकाराचा बारा किती परमार्थाचे नुकसान करतोय बघा हा अहंकार. संतांनी त्याच्यावर प्रमाण दिले सांगितले. काम क्रोध लोभ हे भजन मार्गीचे मार्ग आहेत आणि सत्ता संपत्ती आणि सौंदर्य हे अहंकाराचं साधन आहे. काय? सत्ता संपत्ती आणि सौंदर्य हे अहंकाराचं साधन आहे. हे परमार्थामध्ये चालत नाही. हे चालतंय कुठं? व्यवहारामध्ये चालतंय, संसारामध्ये चालतंय, पण परमार्थामध्ये हे चालत नाही. सौंदर्याला किंमत दिलेली नाही, सत्तेला किंमत दिलेली नाही. का? अहंकार येतो. स्पष्ट सांगितलं मौली. नवल अहंकाराची गोटी न लगे अज्ञानाच्या पाठी. सज्जनाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. अहंकार हा काय करतोय? सज्जनाच्या
येतो, अज्ञानाच्या ठिकाणी जातच नाही. तुमच्याकडे ज्ञान झालं असेल, संपत्ती आली असेल, सत्ता आली असेल, सौंदर्य तुमच्याकडे आलं असेल, तर तुमच्याकडे नक्कीच अहंकार येणार. म्हणून नामदेव महाराज म्हणाले, माझ्या विष्णुदासाला अहंकाराचा वारा न दाखवला. नामदेव महाराजांनी तुमच्या आपल्या जीवाच्या उद्धारासाठी मागणी मागितली. नाशिले व्यवसाय काय शिकायचे. मात्र व्यवसाय काय आहे आपला? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठ्ठलाशी. आपल्याला दुःख कोणतं आहे? जन्म मरणाचं दुःख आहे. बाकीच्या दुःखाची काय तुम्हाला हे नाही आहे. जन्म आणि मरण हेच खरं दुःख आहे. आणि हे जन्म मरण या दुःखामध्ये जर तुम्ही गेला गेला तर त्याच्यातला उत्तम योनीमध्ये जन्म म्हणजे मनुष्य देह आणि बाकीच्या योनीमध्ये 84चा फेरा, मग त्याच्यामध्ये मनुष्य देह प्राप्त झाला. आणि याच मनुष्य देहामध्ये काय सुलभ असं साधन सांगितलेलं आहे, नाम भक्ती. तुम्ही घ्यावे आमचे नाम, आम्ही द्यावे तुम्हा प्रेम, ऐसे निवडिले संती, मूळ बसोनी एकांती. देव आणि भक्त दोघांच्या मध्ये व्यवहारच चालतो. काय करायचं? देवाला घेऊन काहीच नाही. देव म्हणायला लागले तुम्ही काय करायचं? फक्त माझं नाव घ्यायचं आणि मी तुम्हाला काय द्यायचं? प्रेम द्यायचं. आता या प्रेमामध्ये काय काय लपले ते पुढे सांगतात. जे नामच नाही पापाचे ऐसे केले. काय नामस कीर्तनाने तुम्ही कीर्तन सतत नामस कीर्तन करायचं आहे. मात्र नामस कीर्तन करायचं की फलप्राप्ती आपल्याकडे जर करून घ्यायची असेल तर काय करावं लागतंय? सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांची लेखा काय वर्णू, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. मग काय पाहिजे तुम्हाला? गुरु पाहिजे. कोण पाहिजे? गुरु. सद्गुरु पाहिजे. आपल्याकडे प्रत्येक पावलाला गुरु आहे. रामदास स्वामींनी स्पष्टपणे गुरुची लक्षणे लिहून ठेवली आहेत दासबोधमध्ये. नामगुरु तुम्हाला तुमच्या भाग्याने प्रारब्धाने मिळत असतो आणि सगळेच गुरु तुम्हाला व्यवहारातून मिळत असतात. तुमचं प्रारब्ध अनुकूल झालं की तुम्हाला गुरु चालून येतोय. साधं एक उदाहरण संतांनी सांगितलेलं आहे. आंबे पिकल्यानंतर पोपट्याला कुणी निरोप दिलाय का? अंड्याने तुळशी मला नाही दिलेला. पण आंबा पिकल्यानंतर पोपट मात्र येतोय. तुमचं प्रारब्ध जर फळास आला असेल तर हाताला धरून गुरु तुमच्याकडे सेवा करून घेतो. हे तुमच्या प्रारब्धाची केवळ आहे. मग प्रारब्ध काय म्हणतात त्याला? तुम्ही जे केलेलं आहे सत्कर्म, त्या सत्कर्माची पुण्याई म्हणजे प्रारब्ध. आणि तुम्ही जे केलेलं आहे निषिद्ध कर्म, ते कर्म म्हणजे पाप. आता पापात्मक पाप आहे नरकात जायचे आणि पुण्यात्मक पुण्य स्वर्गात जायचे. आता स्वर्ग आणि नरक ही दोन शब्द कर्माने प्राप्त होतात. निषिद्ध कर्म कोणतं आणि उचित कर्म कोणतं? एकनाथ बाबांनी स्पष्टीकरण केले आहे. ऐसा कैसा तुमचा देव, घेतो दुसऱ्याचा जीव, शेंदूर पासून या धोंडा, पाया पडती पोरे रांडा. एकनाथ बाबा काय म्हणायला लागले? अरे बाबा तुमचा जीव कसा आहे? कसला आहे? दुसऱ्याचा जीव घेणारा. सर्वा घटी राम देहा एक, सूर्य प्रकाश शस्त्र रश्मी. माऊली काय म्हणाले? जे जे दिशे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. ज्ञानेश्वर महाराजांनी तेच सांगितलं. जे जे दिशे भूत, भूत कुणाला म्हटलं? प्राणी मात्राला भूत म्हटलेलं आहे. ज्याच्यामध्ये भगवंताचा अंश आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सुखाचा रामू, काढांतासी काम विषयावरी. मग आम्ही काय केलं? विषयाकडे विषय ओढी भुलले जीव. आपण काय केलेलं आहे? विषयाकडे आमचं गेलेलं आहे आणि परमार्थाकडे नाही. मग हे परमार्थ कशाला म्हणतात आणि विषय कशाला म्हणतात? हे विषय आपल्याला संसारात जे ओढून येतात त्याला विषय म्हणतात आणि परमार्थात ओढून येते त्याला प्रारब्ध म्हणतात. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, आत्मा भोगितो निरंतर. आता आपण
केलेले कर्म उचित आणि अनुचित कोणत्या प्रकारचं आहे हे ठरवता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून एकनाथ महाराज काय म्हणाले की तो दुसऱ्याचा जीव. मात्र त्या बकऱ्याचा जीव आणि आमच्यातला जीव दोघांच्यातला गेल्यानंतर काय तयार झालं? शिव तयार झालं. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण देहाचे 4 प्रकार केले. याच्यातून आत्मा निघून गेल्यानंतर राहिला तो कोण? स्थूल देह राहिला. मग आता बकऱ्याचा जरी निघून गेला तरी बकऱ्याचा काय राहिलं? स्थूल देह राहिला. मग आपण या स्थूल देहाचं काय केलं बघा. या स्थूल देहाला आपण कुठे नेतोय? संशयाला. आणि त्या स्थूल देहाचं काय केलं आपण? मग आता संशय कुठे तयार केलं? जठरामध्ये आपण ज्याला दफन केलं हे फिरतं संशय आहे आणि ज्याला संशयाला दफन केलं ते संशय आहे. मग तुमचं आमचं संशय कुठं आहे ते आपण बघायचं सोडून ज्यानं त्याने बघायचं आहे. म्हणून कर्म चुकीचं घडलं आपल्याकडून. घेतो दुसऱ्याचा जीव हे कर्म चुकीचं आहे आणि परोपकार हे उचित कर्म आहे. म्हणून प्रत्येकाला नामदेव महाराजांना कुत्र्यातला देव दिसला, आम्हाला माणसाचा दिसेल नाही वाईट आमचं दुर्दैव आहे. एकनाथ बाबांना गाढवातला दिसला आणि आम्हाला माणसातला दिसेना हे आमचं दुर्दैव आहे. ज्ञानदेव महाराजांना रेड्यातला दिसला पण आम्हाला माणसातला दिसेना हे आमचं दुर्दैव आहे. आम्हाला एकच दिसतंय निंदा आणि स्तुती. करू नका बाबा, निंदेने पाप घडत असते. करू नका. रात्रंदिवस आम्हा हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. तुम्ही काय करा, रात्रंदिवस फक्त बसल्या ठिकाणी कुठे असा काहीच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत हळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. काय सांगितलेलं आहे? बसल्या ठिकाणी रामकृष्ण हरी म्हणा. आणि जिथे बसाल तिथे तीर्थ तयार होईल. जिथे नामस्मरण केलं जातंय तिथे तीर्थ तयार होतंय. जिथे नामस्मरण केलं जातंय त्या अन्नाला प्रसाद म्हणून सेवन केलं जातंय. आणि जिथं नामस्मरण घडतंय त्या घराचं मंदिर होतंय, गोकुळ होतंय. म्हणून ठाईच बैसोनी करा एक चित्त. का तुम्ही तुमच्या घराचा संसार बनवताय, उकरडा बनवताय? अरे नामस्मरण करा. देह ही पंढरी आत्मा पांडुरंग नांदतो केवळ श्री हरी. मन पुंडली कावरोनी आधरा तेने होय सोयरा पांडुरंग. अरे देह ही पंढरी आहे, आत्मा पांडुरंग आहे. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. सांगा तर याच्या पाठीमागे वंशावळ काढता गेलं तर मनुष्य हे कधी आधी काय नंतर? पंढरी आधी कुठली सांगितली? देहही पंढरी आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. अरे देहच नसेल तर वैकुंठाला कोणत्या वैकुंठाला तुम्ही जाणार आहे? आपल्याला देह प्राप्त झालेला नाही तर वैकुंठाला कोणत्या वैकुंठाला जायचं विचार करणार आहे. आणि मग या देहामध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या शरीरामध्ये असणारा आत्मा सगळ्याच्या ठिकाणी एक आहे. वृक्षामधला तोच आहे, पाण्यामधला तोच आहे, वायूमधला तोच आहे, अग्नीमधला तोच आहे. साक्ष आहे, साधू संतांचे साक्ष आहे. प्राण प्राणाची जोड भाती पंख पुंकोनी अहोराती. आठी तसे नेनो किती उदरा माझी. याच्या काय म्हणतात? वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता कुठाचे. अरे याच्यामध्ये जटामध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरणे नोहे जाणी जे यज्ञ कर्म. हा यज्ञ कर्म चाललेला आहे. म्हणून तुम्ही प्रत्येक तासाला ज्या वेळेला भगवंताचं नाम घेशीला आणि आतमध्ये ज्या वेळेला प्रसाद म्हणून ते अन्न घेशीला त्यावेळेला तो यज्ञ चालू आहे. आणि हा यज्ञ नाम यज्ञ तुमचा जसा आहे तसा हा जठराग्नी इथे चालू आहे. स्वयंपाकाग्नी वेगळा आहे, वडवानळाग्नी वेगळा आहे. म्हणून त्याच्यात भगवंत समुद्रात वडवानळाग्नी मांडत असतो. जर मला सांगा तुमच्याकडे पाणी आहे?
तुम्ही फ्रीज मध्ये ठेवता, त्याच्या तिकीट काढून घेतलं तर त्याचं काय होतं? बोलत राहा तिला. बर्फ होतंय ना, मग बर्फामध्ये प्राणी जीव राहू शकतात का? नाही राहू शकत. हा, मग समुद्रातला जर बर्फाला लागली जर भगवंताने काढून घेतला तर काय होईल? काही मला परवा दिवशीच काही लोक म्हणाले देव कुठे आहे. असे काही पंडित माणसं ते सांगतात देव चराचरात भरलेला आहे म्हणून, आणि अज्ञानी जीव म्हणतात देव कुठे आहे. त्याला काय करणार? अज्ञानी जीवाला देव कळायसाठी साधू संतांच्याकडे शरण जायला पाहिजे. मग साधू संतांना शरण जायची, आई वडिलांना शरण जायची ताकद आमच्यात नाही आहे. माय बाप केवळ काशी ते नेले जावे तीर्थाशी, आणि आई वडील काशी तीर्थाशी टक्के आहेत. मग त्यांना शरण जायला, त्यांना नमस्कार करायला आम्हाला लाज वाटते, सेवा करायला आम्हाला लाज वाटते, आणि मग आम्ही साधू संतांकडे कधी जाणार? साधू संतांकडे जायसाठी पुण्य फळायला यावं लागते, आई वडिलांची सेवा करावी लागते. आमचं माझ्या पुढे तुम्ही बोलत नाही. पुढे कन्यापुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तू बरे म्हणाले पुढे कन्यापुत्र होती सात्विक. मग आई वडिलांची सेवा करा, गुरुजनांची सेवा करा, साधू संतांची सेवा करा, याच्यामध्ये तुम्हाला पुण्य आहे. त्याच्यात जी नामस्मरणामध्ये ताकद आहे ती तुमच्या शरीरामध्ये ताकद आहे. नवविधा भक्तीमध्ये तेच सांगितले गेले. मग प्रत्येक भक्तीचं अंग सांगितलं त्या अंगामध्ये नामस्मरणच पाहिजे. देवाला फुलं नुसती वावायची म्हटले जाते, ठेवले जात. काही ठिकाणी काय केलं जातंय, चला बसा पूजेला, तेवढं जायचे मानतो, चला अक्षता अर्पण करा, उभा राहा, आरती करा. नाही, देवाची पूजा जरी तुम्हाला सगळी पूजा जरी करायची असेल तरी त्याच्यामध्ये 16 प्रकार सांगितले. शेवटच्या वेळेला 7 प्रकार तुमच्याकडे पाद्यम समर्पयामि, आचमनीयम समर्पयामि, स्नानीम समर्पयामि. देवाला पाणी दिले पाहिजे, परत आचमन करायला पाणी दिले पाहिजे, स्नान घातलं पाहिजे, त्याच्यानंतर शुद्ध स्नान देवाला घातलं पाहिजे, पंचामृत स्नान, पयोस्नानं समर्पयामि, शुद्धोदक स्नानं समर्पयामि, दधी स्नानं समर्पयामि. अशा प्रकारे अभिषेक करत असतात देवाला. त्याच्यानंतर गरम पाण्याने स्वच्छ देवाला अंघोळ घालायची. त्याच्यानंतर आता सुगंधी द्रव्याने समर्पयामि. मग तुम्हाला काय असेल ते गंध, फूल, पुष्प सगळं नैवेद्य अर्पण करणे, विडा अर्पण करणे, ह्या सगळ्या सेवा तुमच्याकडून घडल्या पाहिजे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला नामस्मरण करत करत ती सेवा केली पाहिजे. ही सगुण म्हटलेली आहे. आता या सेवेचं एक मोठं वर्णन निर्गुण सेवेचं तुम्हाला मी सांगतो. एकदा काय परिस्थिती झाली, द्वारकेमध्ये कृष्ण आणि भगवान, कृष्ण भगवान आणि उद्धवजी दोघांच्या गप्पा चालल्या, आणि उद्धवजीला थोडासा गर्व झाला ज्ञानाचा. आणि आता उद्धवजीला गर्व झाला म्हटल्यानंतर कृष्ण भगवंताने हे जाणून घेतलं आणि म्हणायला लागले उद्धवाचा गर्व काढला पाहिजे. मग आता काय करायचं? आणि त्याच वेळेला त्यांच्याकडे न कळत विषय निघाला. उद्धवजी म्हणाले भगवंता, गोकुळामध्ये गोपी आणि गोप या तुझ्या सगुण लीलेमध्ये एक रूप झालेले आहे. मग यांना तू पुन्हा येतो म्हणून सांगून आलास आणि तू जात नाहीस, आणि त्यांचं विरह तुला सहन होत नाही का? ते एवढं विरहाने व्याकुळ झालेले आहेत गोपी आणि गोप, आणि तुला हा सहन होत नाही. कृष्ण भगवान म्हणाले उद्धवा, मला मी त्यांच्या विरहामध्ये दुःखी आहे, पण मी काय करणार? मी माझ्या कर्तव्यामध्ये, मी वसनामध्ये गुंतलेलो आहे, आणि माझी काही कार्य पुढे असल्या कारणाने मी गोकुळात जाऊ शकत नाही. त्या कारणास्तव तू जा, गोप गोपीना तू निर्गुण भक्तीचं स्वरूप सांगून त्यांच्या मनामध्ये असणारा विरह नष्ट कर, आणि नंतर तू ये म्हणून कृष्ण भगवंताने उद्धवजीला पाठवून दिलं. आणि पाठवून दिल्यानंतर जाताना काय केलं? एक पत्र लिहून दिलं.
आणि त्या पत्रामध्ये मजकूर सगळा लिहिला. उद्धवजी गेले. उद्धवजी गेल्यानंतर गवळणी सगळ्या एकत्र आल्या. उद्धवजीला नमस्कार केला आणि दादा तुम्ही कधी यायला क्षमकुशल सगळ्यांचं विचारपूस झाली आणि सांगायला चालू केलं उद्धवजीने. कृष्ण भगवंताने मला पाठवून दिलेलं आहे आणि साक्ष म्हणून त्याने एक मला पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये मजकूर तुमचा क्षमकुशल सगळं लिहून त्याने मला पाठवून दिलेलं सांगायला सुरुवात केली. आणि सांगत असताना सगळ्या गोपीने ते इतक्या प्रेमानं ओतप्रोत भरलेल्या होत्या भगवंताच्या. आणि त्यांनी सगळ्यांचे पत्र माझं नाव कुठे लिहिलेलं आहे ते बघायसाठी म्हणून मागून घेतलं आणि त्या पत्राचे उद्धवजी खिन्न झाले आणि म्हणाले तुम्ही काय केलं. म्हणाले आता पत्र हे तुम्ही फाडून टाकलं, आता काय करायचं, काय सांगणार मी तुम्हाला. भगवंताने सांगितलेले निरोप तुमच्यासाठी लिहून दिलेले हे सगळं तुम्ही फाडून टाकलं. आणि त्यावेळेला उद्धवजी सगुण भक्तीतून निर्गुण भक्तीकडे नेण्यासाठी उपदेश करायला लागले गोपीना. त्याला गोपीने सांगितलं उद्धव दादा ते ज्ञान तुमच्याकडे आहे ते तुमच्याकडे राहू दे. आम्हाला आमच्या सगुण भक्तीतच राहायचं आहे आणि आमचं प्रेम जे आहे हे तुम्हाला कळणार नाही. आम्ही ज्या कृष्ण भगवंताच्या विरहामध्ये आहोत हे तुम्हाला कळणार नाही आणि त्या कारणास्तव तुम्ही आम्हाला तुमच्या ज्ञानाची हे सांगू नका. मोदी सांगू नका, आम्हाला ज्ञानाची गरज नाही. ज्ञान प्रकरणाकडे आम्हाला जायचं नाही. आम्ही सगुणातच आहोत आणि हे सगुण नामस्मरणाचे जे आम्ही रमणीय आहोत हे सुख आमचं आम्हाला प्राप्त आहे आणि या सुखात आम्हाला राहायचं आहे. आणि मग त्याने काय केलं, सगळ्या गवळणीने तुम्हाला आमची भक्ती किती मोठी आहे ती पाहायची असेल तर चला म्हणाले. राधाजींच्याकडे नेले आणि राधाजींच्याकडे नेल्यानंतर राधा एका यमुनेच्या डहावरती शांतपणे भगवंताच्या नामस्मरणात विलीन झालेल्या होत्या. कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण 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 जय कृष्ण 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 जय कृष्ण अशा सतत राधाजींच्या मुखातून नामस्मरण ध्वनी चालू होत्या. उद्धवजी गेले आणि राधाजींचं ध्यान हात मारून ध्यानातून बाहेर काढलं आणि मग राधाजींनी विचारलं दादा तुम्ही कधी आला, तसे हात क्षमकुशल सगळं विचारलं आणि एकमेकाचं वार्तालाप चालू झाली. आणि त्यावेळेला राधाजींनी सांगितलं उद्धव दादा तुम्ही ज्ञान प्रकरण जरी आम्हाला किती जरी मोठं जरी आहे सांगितलं तरी आम्ही ज्या स्थितीत आहोत आणि आम्ही ज्या स्थितीत आहोत ती स्थिती आम्हाला योग्य आहे. मोक्ष वगैरे तुम्ही काय सांगता हे आम्हाला काय नको आहे. आम्हाला आत्ताच्या घडीला जी स्थिती पाहिजे आणि ज्या स्थितीमध्ये आम्ही आहोत आणि ज्या भक्तीमध्ये आम्ही आहोत याच्यातच आमचं सुख आहे. याच्या पलीकडे आम्हाला तुम्ही घेऊन जरी गेला तरी त्या सुखाचे आम्हाला गरज नाही. आणि या सुखासाठी आम्ही आतापर्यंत जी भगवंताची सेवा केलेली आहे, सुख प्राप्त करण्यासाठी केलेलं आहे ते सुख आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि तुम्हाला बघायचं असेल तर बघा म्हणाले मी एकटे नाही म्हणाले की सतत म्हणाले कृष्ण भगवंत माझ्या समोर माझ्या जवळ आहे. आणि एवढ्यात म्हणजे भगवंताने लीला केली आणि राधेच्या बाजूला येऊन बसले. उद्धवजीने साष्टांग दंडवत घातला कुणाला, राधाजींच्या पायावरती. राधाजीने सांगितलं बघा म्हणजे पाठीमागे वळून बघा. पाठीमागे वळून बघतात उद्धवजी तर तिकडे बघितल्यानंतर तिकडेही राधाकृष्ण दोन्हीकडे दिसायला लागल्या. उद्धवजी खिन्न झाले आणि लोटांगण घातलं राधाजींच्या पायावरती. आणि एवढ्यात भगवंताने आपली लीला काढून घेतली. बघतात राधाजी एकट्या झाले. आता राधाजी पुढे निघालेले आहेत आणि पाठीमागून उद्धवजी चाललेले आहेत. एवढ्यात म्हणजे राधाजींच्या पायातून चाललेल्या कृष्ण ध्वनी येतात आणि ती धूळ मस्तकाला लावून घेतात उद्धवजी आणि धुळीने माखलेल्यामध्ये
हातात चिपळ्या घेतोय आणि ते भान विसरलेले उद्धवजी जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण असा कृष्ण भगवंताच्या नामाचा जय घोष करत ज्ञानप्रकरण विसरून गेले उद्धवजी आणि कृष्ण भगवंताच्या नामस्मरणामध्ये गोकुळातून द्वारकेला कधी आले ही कळलं उद्धवजी ही नाम भक्तीची तोडी आहे. दुसरं उदाहरण वाल्यापुढे काय केलं त्याने कीर्तनच केलं नामासाठी कीर्तन वाल्यापुढे जातीचा पुढे नाकाना गुरु केल्यानंतर नारद मुनींनी दिलेलं नामस्मरण करत शतकोटी रामायण त्यांच्याकडून लिहिलं गेलं. ही ताकद कुणाची आहे नामस्कीर्तनाची आहे. म्हणून साधू संतांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिये व्यवसाय प्रायश्चिताचे. मग तुमच्या प्रारब्धामध्ये जर काही चुकीचं लिहिलेलं असेल तर ते फक्त नाम भक्तीतूनच नाश केले जाते. बाकी कोणत्याही भक्तीतून नाश होत नाही. नाम भक्ती घेण्यासाठी फक्त एक करावं लागतं गुरु कडून नाम घे. बसलेले म्हणून ते नाम सोपे रामकृष्ण गोविंद म्हणून ते गुरु कडून घ्यायचं असते. म्हणून सद्गुरु सारखा असत. आता पुढे काय सांगतात यमदमा अवकळाली तीर्थे ठाया भरुणी उठविली यमलोकीची कुंडली राटी अवघी. आता तुम्ही नामस्मरणामध्ये तल्लीन झाले सात माझं तुमच्याकडचं काय काय केलं ते पुढे साक्ष देऊन सांगतात. यमदमा अवकळाली. आता यम काय म्हणतो मी आता काय करायचं. यम म्हणे काय करावे दोष तीर्थे म्हणती काय खावे. मग तुमच्याकडचे दोष कोण खात असेल तर तीर्थ खातात. म्हणून तीर्थामध्ये जायचं. तीर्थ वृत्ती भाव धरिले करुणा शांती तया पाहुणा हरी करी. मग तुम्ही तीर्थात जायचंय पण कसं जायचंय. पतिव्रते जैसा भ्रतार ऐसा मा नारायण. पतिव्रता स्त्री पती वाचून अन्य कोणत्याही पुरुषाकडे आपलं मन मलिन करत नाही. तशा प्रकारे तुम्ही देवाच्या नामस्मरणामध्ये सतत राहायचं आणि तीर्थात जायचं. तुमचा दोष कधी शिल्लक राहणार नाही. आणि मग तीर्थ काय म्हणतात आम्ही आता काय खायचं. हे साधं उदाहरण तुमच्यावर डोळ्यासमोर येतो. पुंडलिक पंढरपुरामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला चंद्रभागे स्नान विधितो हरी कथा. चंद्रभागे स्नान केल्यानंतर विधी कोणत्या हरिकथा म्हणून कीर्तनात केले. मग पुंडलिक राहिले आई वडिलांना घेऊन काशी तीर्थयात्रेला जायचा संकल्प केला आणि ते निघाले. आणि जात असताना वाटेत कुकुट स्वामींच्या आश्रमाजवळ त्यांनी विश्रांती केली. आणि त्याच वेळेला नद्या तिघी झाली गंगा सरस्वती यमुना कुकुट स्वामींच्या दर्शनाला गेल्या. जाताना त्या मलिन होत्या आणि येताना त्यांना दिव्य स्वरूप असं देह प्राप्त झाला. आणि पुंडलिकरायांनी विचारलं तुम्ही जाताना तर मलिन होता आणि आता येताना एवढ्या तेज पुंज देव स्त्रियांना लाज वाटेल असं स्वरूप तुमच्याकडे कोणत्या कारणास्तव कशाने तुम्हाला प्राप्त झाले. त्यावेळेला त्या गंगा सरस्वती नद्या ज्या होत्या त्यांनी सांगितल्याने आमच्याकडे ज्या वेळेला मनुष्य जीव येतात तेव्हा आम्ही त्या दोषाने मलिन होतो आणि साधू पुरुषांच्या दर्शनाने आम्ही पवित्र होतो. मग साधू पुरुष कुणाला म्हणायचं हा एक प्रश्न आहे घर आहे. आणि मग पुंडलिकरायाने तेव्हापासून कुकुट स्वामींना गुरु केला.
आणि आई वडिलांची सेवा केली. आता हे तर सरळ आहे. आम्ही पंढरपूरला जातोय, मग पंढरपूरला गेल्यानंतर आमच्यात असे दोष का निर्माण व्हावे की आपल्याला आई वडील नको? पुंडलिकाने काय केले? परब्रह्म उभा केले आणि त्याने कोणतं दैवत पूजा करायला गेला होता? तो काय नाही, गुरुचा आज्ञेनुसार त्याने आई वडिलांची फक्त सेवा केली. आणि या आई वडिलांच्या सेवेसाठी, तुमच्या आमच्यासाठी, पुंडलिकासाठी भगवंताने तिथे विल्हेवाट आपला अवतार कार्य सुरुवात केली. मग आता वीट तरी कोण आहे? देवांचा देव इंद्र भगवंताच्या पायाखालची वीट झाला. म्हणून सकाळी ही कीर्ती घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील. आता देवांचा देवच राजा इंद्र तिथे सगळं घेऊन आलेला आहे. स्वर्गीच्या अमर इच्छिताती मृत्युलोकी जन्म व्हावा. ते स्वर्गात सुद्धा म्हणतात का हा सोहळा त्याला प्राप्त होत नाही. हे सोहळे मृत्युलोकातले स्वर्गात मिळत नाही, संत वाङ्मय सांगायला लागले. आणि हे सोहळे इथे तुम्हा मला जे मिळाले आहेत ना, याच्यामध्ये आमच्याकडचं फक्त एकच बाजूला टाकायचं आहे. काय? लोणी कढील्यानंतर जसं किडाळ बाहेर काढता येते, तसं आमचे विचार संतांच्या ठिकाणी ठेवून मंत्र करा. म्हणतो निनवनिता तैसे घे अनंता. आमचे विचार मलिन आहेत, बाकी काय मलिन नाही. भगवंताने काय दिलं? आम्ही प्रत्येक जण म्हणतो भगवंताने कुणासाठी भेद केलेला? पंचतत्वाचा हा जे काय केला, 3 गुण याच्यामध्ये घातलं. मग कोणत्या जीवामध्ये भगवंताने फरक केला? पृथ्वी, आकाश, तेज, वायू, जल, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, अष्टधा प्रकृती तयार करताना भगवंताने कुणाला भेदभाव केला? सांगा बघा. कुणाला भेदभाव केला भगवंताने? कुणामध्ये भेदभाव केलेला नाही. सगळ्यांच्या ठिकाणी तो सारखाच आहे. पण आमच्या दृष्टीमध्ये स्वार्थ आणि निस्वार्थ आहे आणि त्याच्यामुळे ती देव. आता माझे काका आम्हाला कळले नाही. मग आम्ही काय करायला लागलो? आम्ही एकमेकांना कसे ओळखायचे? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ज्या पुरुषाकडे होतं, ज्या पुरुषाच्या अधिष्ठानाखाली ते सत्ता चालतोय, तो पुरुष आम्हाला कळेल. विचार करा, त्याच्या प्रकृतीत आमच्या प्रकृतीत काय बघून झाले पाहिजे? सम समान आहे सगळं, काय बदल नाही. महादेव काकाने कोणतं वाङ्मय घेतलं होतं? संतांचंच घेतलं होतं रे. पण महादेव काकांच्या वाटेने चालत असताना आम्हाला काय लागला पाहिजे? किती संसारात आम्ही गुंतून राहिलो. महादेव काकासारख्या थोर पुरुषांनी कोणी पवित्र केले असतात, त्यांच्या विचाराला आम्ही का निर्माण करावी? त्याचे विचार टाकून आम्ही कोणत्या तरी दिशेने भडकायचं, कोणत्या तरी दिशेने जायचं. वाडवडिलांनी अन्नदान करा, पुण्यदान करा, सेवा करा, गोरगरिबांचं रक्षण करा, हे आम्हाला शिकवलेले. आणि आम्ही त्यांचे विचार घ्यायला तयार नाही. आमच्या आई वडिलांचे विचार आम्हाला नको आहेत. आम्हाला काय पाहिजे? कोण पाहिजे आम्हाला? देव नको. मग आम्ही कोण स्वतःला कोण समजतो? एकमेकाचे दोष खाऊन आम्ही किती दिवस जगणार आहोत? कायचे दोष खायचे? टाकून द्या. काय कोण भरती त्या दोषाने? करा ना वसवलं, सगळं निघून जाईल. आणि मग तीर्थ म्हणतील तुम्हाला काय खावे? दोष औषधाचे नाही उरले, आमच्याकडचे दोषच जर नाही उरले तर तीर्थ काय खाणार आहे? आणि आम्ही किती वेळा तरी गेला तर तिथे काय मिळालं आम्हाला? शिर्की तोंडात पाणी, देवर उकडा सज्जनी. किती वेळा तुम्ही तीर्थात जावा? देव ओळखण्याची क्रिया घडली पाहिजे. देव कुठे आहे? सज्जनाच्या ठिकाणी. मग सज्जन कुणाला म्हणायचा हा प्रश्न तुमच्याकडे आहे. ज्याच्याकडे खरोखर तुळशीमाळ आहे, ज्याच्या घरात पताका आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, त्याचे संसारी विचार टाकून द्या. जाऊ नका तुम्ही तिकडे. का? त्या संसारी विचारामध्ये दुःख आहे तिथे. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आणि त्या संसारामध्ये जर गेलेसा काय तर तिथे सगळं दुःखच आहे. आणि तो संसार कुणाचा कसा असेल कुणाला कळलेले नाही. रहिला सांबाराचा संसार कसा होता, गोया कुंभाराचा संसार कसा होता, राधा कुंभाराचा संसार कसा होता, जनाबाईचा संसार कसा होता. प्रत्येकाचा संसार भिन्नता निर्माण झाली होती, पण प्रत्येकाच्या विचारात मात्र एकच होतं. रात्रंदिवस आम्हा
हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. मग त्यांनी काय केलंय? रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण केलं म्हणून गोड पुरुष झाले. मग तुम्ही आम्हाला काय पाहिजेत आता? तुम्ही आम्ही काय करायचं आहे? अरे आपल्या गावचं नाव लौकिक करायचं असेल, आपल्या घराण्याचं नाव लौकिक करायचं असेल आणि स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिताला जगा, दुसऱ्याचं काय बघणार आहे सर? बघूच नका. अरे परमात्मा महाधन जोडी देवाचे चरण. मग देवाचे चरण जोडणारा परमात्मा हे महाधन आहे, ते घ्यायला शिका आणि ते घ्या. सांडोनी भक्तीच्या वाटा हा मुक्ती मागे तो करंट हा. मुक्ती काय करायचं? अरे भक्ती सुख किती मोठा आहे. भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका पंडित वाचका ज्ञानी असे. अरे हे तुम्हाला प्राप्त झालेले आहे. भक्ती प्रेम काय घ्यायचंय तुमच्याकडून? कुणी काय मागितलंय तुमचं? मला सांगा. या जीवाने कधी कुणाकडे जाऊन धन मागितलेलं आहे? पंढरीच्या धोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. काय झालं? प्रेमच देऊ प्रेमच घेऊ. काय सांगितलं? पंढरीच्या लोकांनी काय सांगितलं तुम्हाला? तुम्ही द्यावे प्रेम आम्ही द्यावे प्रेम. एकमेकाला काय द्यायचं? प्रेम द्यायचं आणि प्रेमच तुम्हाला मोठं करतंय. धन दिला तर द्वेष मस्तर का द्यावं? खोटा सगळा आरोप तुमच्यावर येऊ शकेल. पण प्रेम दिला तर प्रेमच मिळेल तुम्हाला. म्हणून प्रेम वाटायला शिका. म्हणून भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका हे इतर किती ठिकाणी मिळत नाही. साधू संतांची वाणी आहे. नेनवे अनिका पंडित वाचका ज्ञानी असे. पंडित असेल, वाचक असेल, ज्ञानी असेल तरी त्याला ह्या तीन पदव्या मिळत नाही. कोणकोणत्या? भक्ती प्रेम सुख. मग तुमच्याकडे काय? भक्ती आजपासून तुम्हाला 3 दिवस भक्ती प्रेम आणि सुख 3 दिवस. अरे भाई या वाटण्याचा जो प्रयत्न करतोय त्याला ओळखायला ताकद नाही. आणि हे कोण देऊन गेला आम्हाला? गुरुवारी महादेव दादाने देऊन गेले. काय देऊन गेले? भक्ती दिली. प्रेम कसं करायचं ते शिकवलं आणि सुख काय आहे संप्रदायाचं ते देऊन गेले. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि कहा. तुम्हाला ती वाट जमणार नाही. कोणती? भक्ती ज्ञान वैराग्य. भक्ती करू शका तुम्ही, ज्ञान मार्गाने तुम्ही जाऊ शकत नाही, परिपक्व होऊ शकत नाही. वैराग्य तुमच्यात प्राप्त होऊ शकत नाही का? आपण संसार जीवन गृहस्थी जीवन जगतोय. वैराग्य आपल्याला येऊ शकत नाही. पण भक्ती प्रेम सुख आणि याच्यात रमणी व्हा. हे एकमेकाला द्या आणि हे एकमेकाला दिल्यानंतर जीवाचा उद्धार होईल. आता हे एकमेकाला कसं दिलं हे महाभारताला एक थोडंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. द्वारकेचा राणा पांडवा घरी तो त्यांच्याच भेटा राहत होता. आज मी तुमच्याकडे आहे. धर्म अर्जुन आणि भीम कोण आहे? स्वधर्म जाण बापा वर्तता तेच पापा संसार नाही आणि धर्म जरी सांगे तरी कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारी गो. स्वधर्म आपल्याकडे आहे. ज्ञान अर्जुन कोण आहे? ज्ञानाचं प्रतीक आहे. भीम बल आज ते आमच्यात आहे. मग द्वारकेचा राहणार पांडवागरी. मग तो या घरात राहणार नाही तर कुठे राहील? तैसा हृदयामध्ये विरामो असता सुखाचा रामो का भ्रांताशी काम विषयावरी. आपलं काय विषयावर गेलेलं आहे सगळं.
आणि आपल्यात असणार द्वारकेचा राहणा पांडवागिरी याच्यातच आहे, पण आम्ही शोधायला निघालो. हा द्वारकेचा राहणा कुठे राहिलेला आहे बघा. विवेक म्हणजे अर्जुन नव्हे, बर म्हणजेच भीम आहे ना, आणि स्वधर्म म्हणजे धर्म आहे. मग आता त्या कोण होते? राजा पंडूची मुलं होती, त्यांना ना युधिष्ठिर त्याचं नाव आहे, अर्जुन त्याचं नाव आहे. पण भगवंत काय म्हणायला लागले? धर्म आचरणात ठेवला, बोल ताब्यात ठेवलं. भीमाला 9,000 मी होते, पण धृतराष्ट्रासमोर जात असताना क्रोधाने त्याने भीमाला भेटायला बोलवलं. भगवंताने ओळखल्याने म्हणायला लागले, पुतळा करून देऊया, त्याच्या मनामध्ये राग गेलेला नाही. आणि त्यावेळेला त्यांनी काय केलं? भीमाला बोलायला सांगितल्याने धृतराष्ट्र भेटायला आल्यानंतर पुतळा पुढे केला. त्याने त्या भेटीच्या वेळेला क्रोधाने त्या पुतळ्याला मिठी मारलेली दाबून आवडून त्याचं पीठ केलं. त्या धृतराष्ट्राचं बल किती होतं. तसं आम्ही तुम्ही त्या धृतराष्ट्रासाठी झालोय का? आंधळे जन्मले कुशी, स्तनपान करी अरणीशी, न देखे आपल्या मायेशी, दशा तशी उपदेशा. आमचं काय झालंय? आंधळे का आंधळ म्हटलं आम्हाला साधू संतांनी? साधू संतांनी आम्हाला आंधळ म्हणण्याचं कारण काय आहे? ज्ञानदृष्टी हरपली, बरोबर आहे ना? सहज मी आंधळा घ्या, आणि ही ज्ञानदृष्टी आमची गेली म्हणून आम्हाला आंधळ म्हटलेलं आहे साधू संतांनी. आणि ज्ञानदृष्टी प्राप्त झाली काय ना की आम्हाला प्रत्येक आता देव दिसलं. म्हणून माऊली म्हणायला लागली, आंधळे जन्मले कुशी, स्तनपान करी हरणीशी. ज्या भगवंताच्या छायेखाली मी राहतोय, ज्या भगवंताने दिलेलं त्याच्यात आम्ही उपभोग घेतोय. सांगा, जल अग्नी वायू ही तत्व भगवंतानेच प्राप्त केलेली आहे. त्याच्याशिवाय सृष्टीचा व्यवहार चालू शकतो का? वायू, अग्नी आणि जल या तीन गोष्टी जर नसतील तर सृष्टीचा व्यवहार चालू शकतो? चालत नाही. तशा प्रकारे स्पष्टपणे इथे माऊली काय म्हणायला लागली? यमलोकीची कुंडली गाठी अवघी. आणि मग नामाच्या बळावरती जीव धरले गेले. आणि मग यमाला न्यायसाठी जर गावात यायचं म्हटलं, या गावात यायचं, देहू गावामध्ये, देह गावामध्ये यमाला यायचं म्हटलं तर इथे काय चाललेलं आहे? नामस्मरण. मात्र नामस्मरण करणाऱ्या देहाचा जीवाला न्यायसाठी आलेल्या यमाला व्यवहार काय चालणार आहे? त्याचा बंद पडला. साधं उदाहरण तुमच्याकडे आहे, मी दृष्टांतासाठी तुम्हाला देतो. यमलोकीच्या गाडीप्रमाणे तुमच्या गावात एक दुकान चाललेलं आहे. त्या दुकानातून पेय घेतलं की मनुष्य डबल होतो, 2 होतात. आणि जर तुम्ही दुकान जर बंद केलं तर त्या जीवाचे संध्याकाळी 2 झाले. तो व्यवहार चालू शकेल? त्या जीवाचा व्यवहार बंद पडला का? पेय बंद पडलं. तसं तुमच्याकडे जे दोषच नाही, पापच तुमच्याकडे राहिलेले नाही, मग यमाचा व्यवहार कधी चालणार? आणि यम काय नेणार? यम म्हणे कवना ते यमावे. आता तो कुणाला नेणार आहे? नामस्मरणाची ताकद सांगायला लागल्या. ऐसे माझे नाम घोषे, नाहीची करती विश्वाची दुखे, अवघेची जगची महासुखे, धुमधुमीत भरले. काय म्हणायला लागल्या? माझ्या नाम घोषावे. भगवान काय म्हणायला लागल्या? माझं नाम. मग नामाची ताकद एवढी मोठी आहे, आणि त्या नामाच्या ताकदीसाठी तुम्हाला साधी आणि सोपी आणि सरळ भक्ती सांगितलेली आहे. ज्ञान मार्गाने जाणं आम्हाला कठीण आहे, योग मार्गाने जाणं कठीण आहे. आता उद्या बघा कुंभमेळ्याला येतील साधू संत नाशिकला. उद्या या वर्षातच काहीतरी कुंभमेळा होईल, त्याच्यामध्ये साधू संत येणार आहेत. ते योग मार्गाचे आहेत.
अनेक मोठे मोठे साधू संत ऋषी मुनी योग मार्गाकडचे आहेत, ज्ञान मार्गाकडचे आहेत. 12वा अध्याय सांगितला मौलीनी योगा. पण हे आम्हाला तुम्हाला पेलण्यासारखं नाही आहे. आम्ही संसारी जीव आहोत आणि संसारात राहूनच आम्हाला भगवंताची भक्ती करायची असेल तर आम्हाला एकच साधन सांगितलेलं आहे, नामस कीर्तन साधन पैसोपे. आणि मग त्या यमराजाची व्यवहार थांबला जातो. तुमच्याकडे यम येऊ शकत नाही. नसेल तर नामासी विमोकतो नर पापिया हरी विन द्यावया जपवे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तीन लोक उद्धरती. मग नामस्मरण भक्तीची एवढी ताकद आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे साधू संतांनी, भगवंतांनी. सगळ्या 6 शास्त्र 18 पुराणे सगळ्यांनी नाम भक्तीला प्राधान्य दिलेलं आहे. आणि ही भक्ती करत असताना आपल्याला साधी सरळ आणि सोपी भक्ती आवडत नाही तर आम्ही आता काय करू शकणार आहोत, त्याच्यापुढे आम्ही काय करणार आहोत. म्हणून साधू संतांनी सरळ आणि सुलभ असा मार्ग आम्हाला करून ठेवलेला आहे. मग आपल्याला कीर्तनाला जाताना काय न्यायचंय बरोबर, कारण आपण काय करायचं, जयघोष करत जायचा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हा जयघोष करत जायचा. कुठे जायचा, तीर्थाला जायचा. आणि मग तीर्थव्रती भाव धरिले करुणा. मग आपण तीर्थव्रतामध्ये जाऊन आल्यानंतर आपल्याला काय मिळतं, जन्म जन्मांतरीचा शील लागतो. किती जन्म आपण फिरून फिरून इथे जन्माला आलो हे आपल्याला माहित नाही. आणि मग त्या जीवाच्या उद्धाराचं साधन तयार होतं. आणि मग जीव सुखी झाल्यानंतर हे सुख आपल्याला प्राप्त झाल्यानंतर त्याच्या इतकं मोठं दुसरं साधन कोणतं नाही. आणि मग तो जीव म्हणतो येईन मी जन्म याच साठी देवा. तो सुखी झालेला असतो आणि मग म्हणतो हे सुख प्राप्त झालेलं आहे आणि मग मी पुन्हा पुन्हा जन्माला येईल म्हणून सांगतो. येईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधावया. मला चरण चरण म्हणून आपण ऐकत गेलो तर जनाबाईने सरळ शब्दात सांगितलं की हृदय बंदी गाना केला तर विठ्ठल कोंढियला. मग तो हृदयामध्ये त्याची चरण पादुका आपल्यामध्ये स्थापित करायच्या. आणि साधं साधं सरळ आणि सोपं साधू संतांनी करून ठेवलेलं आपल्यासाठी. काय काय लागतं हो पूजा करायला आम्हाला, काय आम्ही निर्माण केलेलं आहे. तुकोबाला स्पष्ट म्हणायला लागले कासेने पूजा करून घेतली राजा. हा संदेश भेडी माझा उदके नाहून तरी स्वरूप होतो तुझे. जे जे द्यायचं ते सगळं स्वरूप तुझंच नव्हतं. माझं काय आहे आणि आम्हाला एवढा अहंकार यावा. मी पूजा केली, काय तुमचं आहे सांगा. जीवाचं काय आहे, काय जीव घेऊन आला होता इथे. अरे जन्माशयाच्या अगोदर सगळी शिदोरी त्याने भरून ठेवलेली होती. आम्ही जन्माशयाच्या अगोदर कुणी वृक्ष लावले होते प्राण्या बांधायसाठी लाकडं पाहिजे म्हणून. कुणी माऊली तयार केला होता. वृक्ष वेली कापड वस्त्र उद्योग हे सगळे आम्ही जन्माशयाच्या अगोदर तयार आहे. आणि त्याने कापड किती मऊ सुद्धाच आईने वापरून सिद्ध केलेलं ते स्वच्छ धुवायचं आणि बाळाच्या खाली गादी तयार करायची. काय भगवंताने अगोदर सगळं करून ठेवलेलं आहे. पाण्याचे नियोजन अगोदर करून ठेवलेलं आहे. बारसं करणाऱ्यांची सोय अगोदर करून ठेवलेली आहे. अरे आम्ही काय आपल्या जीवाला जन्मास येताना काय घेऊन आलो, काहीच आपलेले नाही. आणि एवढा आम्हाला अहंकार टाकून द्या मी आणि माझं वच. अरे सुख धड्यात तोडायला लागले तुमच्या. सुख विकायला लागलोय आम्ही आणि दुःख घरी घेऊन येतोय. दुधाची अंगी मिळे ताक आणि लोणी. काय काय आहे दुधाच्या अंगामध्ये, सगळं मिळते ना. मग आम्ही काय विकायला काय नेलंय, काय विकायला नेलं आम्ही, दूध विकायला नेलंय. घरातून कोण जात सुख आणि
देव आणि दानवांच्या यज्ञातून निघालेली, समुद्र मंथनातून निघालेली आहे. ही कोण आहे? अमृत आणि मदिरा. मदिरा घरी येत नाही आणि दूध घरात जात नाही. ते घर वारकऱ्याचं, ते घर साधू संतांचं. आणि ज्या घरात मदिरा येते आणि ज्या घरातून दूध निघून जातं ते घर दैत्यांचं. कोण सांगतंय? पुराण सांगायला लागलंय. अरे आम्ही सांगत नाही आहे. मग आम्ही सुख विकायचं आणि दुःख विकत आणायचं आहे. हा, आज तुपाचा भाव काय आहे? दुधाचे अंगी निघे ताक आणि लोणी, एका मुले दोन्ही मागू नका. साधू संतांनी काय काय आमच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. अरे सुख विकायचं हे आमचं दुर्दैव आहे का नशीब आहे का काय आमचं? भाग्य म्हणतात, भाग्यवंत म्हणत या शरण गेले पंढरी राया, भाग्य तरी डोळे. पुढचं सांगत नाही व्रताश्रमावर. बघा वडवडिलांनी मला काय खाऊ घातलं. आधी ते पुरावे आहेत. भाकरीवर लोण्याचा गोळा घेऊन मिटक्या मारून खाणारे आहेत इथं, आहेत समोर बसलेले आहेत आमच्या. आणि त्या वडवडिलांना तुम्ही आमच्यासाठी काय केला म्हणता? अरे तुला दोन्ही खाऊ घातलं, ताक दूध खाऊ घातलंय आणि तू काय केला साहेब? बाहेरची दुकान उघडतो साहेब. अरे बापाचा पुरुषार्थ विकला असतो. काय करायचं ते? अनेकांची पोरं देशोधडीला लावण्यासाठी ते बोलू नये मी ते व्यासपीठावर बोलू. खरा परमार्थ घरात दुधाची दुकान विका, दोन्ही विका, तूप विका, अत्तर विका. जमत नाही आम्हाला. का? श्रीमंती म्हणायला पाहिजे आम्हाला कुणीतरी. नाही, वारकरी संप्रदाय म्हणायला भाग्यवंताला म्हणून म्हणतात. शरण गेले. जीवाच्या उद्धाराच करा, जीवाच्या नाशाचं करू नका. साधू संतांनी काय काय सांगायचं आम्हाला, किती सांगायचं आम्हाला. अरे जीवाच्या उद्धाराचं करायला आम्ही तयार नाही. आपण जे जे करतो ते प्रकृतीचे स्वार आहे. सांगा नटवायचं कुणाला? जीवाला का प्रकृतीला? कीर्तनाचे नटायचं कुणी नटायचं? कुणासाठी नटायचं? अरे स्त्रीने नटावं भरताळासाठी, वारकऱ्याने नटावं भगवंतासाठी. नटा कुणी सांगितलं नटू नका म्हणून? ऐसे सुख नाही पोटे देव उभा उभे भेटे. अरे तुम्ही नटून जर चालला असेल काय नाही. स्त्री जर अलंकाराने नटली असेल तर भरताळ खुश होतोय आणि वारकरी जर वेशभूषाने नटला तर भगवान खुश होतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु. पडिये देह भाव पूर्वी वासना, अंती ते आपणा फासी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आधी आगाद निवाराय. आणि काय करायला पाहिजे तुमच्यासाठी देवानं? याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला? नटा नटा वारकरी म्हणून नटा. अरे हरिदासाची माझी इच्छा होती पूर्ण झाली, भगवंताने पूर्ण केलेली आहे. माझ्या गावात 100 तरी वारकरी झाले पाहिजे म्हणत होता. मला वारकऱ्यांचे दोष तुम्ही सांगितले जातं पडणार, पण तो झाला. जन्मासाला त्या जीवाला कर्म घेऊन आलेला आहे. तो ज्याचं त्याचं कर्म प्रत्येकाला भगवंताने दिलेलं आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे त्याला फळ दिलं असेल, त्याचा भाग मला म्हणायचा नाही. पण वारकरी झाला नटला, भाग घेऊन जरा लागले आणि त्याच्यातून जर त्याने चुकीचं कर्म केलं असेल तर तुम्ही त्याची निंदा करून त्याचे दोष करू नका. मला तुम्हाला तेवढंच सांगायचं आहे जीवाला. दुसऱ्याची निंदा करून दोष करू नका तुम्ही. निंदेसारखं पाप या जगात दुसरं कोणतं नाही. परोपकार हे पुण्य, परपीडा हे पाप आहे. आणि पापात्मक पापे नरकात आहे. का? तेवढा नरदेह भगवंताने आणि ही मूर्ती बनवायला काय लागलं असेल? काय भगवंताला करावं लागलं असेल? काय मटेरियल आणलं होतं? काय तुमचं होतं? कोण म्हणताय मी पाप झालो, मी आई झालो? काय नेलं होतं त्याने? काय काय त्याने दिलं नाही. दिले इंद्रिय हात पाय मुख, बोलाया वचन, तेने तू जोडशी नारायण. आणि रोज आपण रोज चर्चा करायची, काय देवाने दिलं, काय देवाने दिलं. अरे काय देवाने दिलेलं नाही ते सांगा ना. काय देवाने काय दिलेलं नाही ते सांगा ना. काय
पाहिजे तुम्हाला देवाने? सोनं, पैसा? अरे तुम्हाला देवाने सगळं दिलेलं आहे. मान दिलेला आहे, संपत्ती दिलेली आहे, धन दिलेलं आहे, प्रतिष्ठा दिलेली आहे. आणि त्या त्या वेळेला तुम्हाला ती प्राप्त होणार आहे. आणि ती प्राप्त होणार असण्यासाठी फक्त कर्म करा योग्य. योग्य कर्माच्या दिशेने तुम्ही चालण्यासाठी तुमच्या पाठीमागून सगळी सुटायला लागली. सुदामा ब्राह्मणांच्याकडे काय नव्हतं, पण भगवंताने काय नाही दिलं? आपण असारखी कधी तात्काळ भगवंताने सुदामा ब्राह्मणाला सुदामा बांधून दिली. त्याने कधी म्हटलं तक्रार केली देवाकडे? कधी काय तक्रार केली नव्हती. सर आम्ही अज्ञानपणे म्हणतोय देवाने सुदामाच्या प्रवेशासाठी सुदामाने गेलो. अरे नाही, देवावर फार मोठं भगवान सुदामाने ब्राह्मणाने पूजा करून ठेवलं होतं. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात असताना, सांदीपनी नाही, कृष्ण बलराम आणि सुदामजी तिघ ज्ञान ग्रहण करण्यासाठी आश्रमात राहत होते. आणि त्यावेळेला एका ब्राह्मणाच्या घरात चोरी झाली. आणि त्या ब्राह्मणाच्या घरात काय नव्हतं, चण्याची गाठोडी होती. ती घेऊन चोर पळत होते. आणि त्या ब्राह्मण पत्नीने शाप दिले, माझे चणे जर तुम्ही खाल्ला तर 18-20 दारिद्र्य तुमच्या घरात न गेले. आणि ते सुदामा ब्राह्मणजीने ऐकलं. आणि ते गाठोडे त्या चोराने त्या आश्रमाच्या दारात टाकून निघून गेले. आणि ते गाठोडं गुरुपत्नीने आपल्याकडे ठेवलं होतं. गुरुपत्नीने आपल्याकडे ठेवले असताना सुदामा ब्राह्मण, कृष्ण भगवंत आणि बलरामजी तिघे जण वनात लाकडं आणण्यासाठी जातात. आणि एवढ्यात म्हणजे आढळा पाऊस मोठ्यानं गर्जना करून चालू होतं. त्यावेळेला हे तिघ जण एका झाडाला चिकटून बसतात. जसे होते झाडावर चढलेले तसेच तिघ जण राहतात. आणि सुदामा ब्राह्मण खाली असतोय. आणि सुदामा ब्राह्मण काय म्हणतो की गुरुमातेने दिलेले चणे जर माझ्या भगवंताला खायला जर मिळाले तर माझ्या भगवंताकडे दारिद्र्य जाईल. म्हणून तो काय करतोय, ते सगळे चणे खाऊन टाकतोय. का? माझ्या भगवंताला दारिद्र्य जाऊ नये. ते दारिद्र्य त्याने स्वतःकडे घेतलं आणि ते चणे सगळे खाऊन टाकले. आणि गुरुमातेने काय सांगितलं होतं, तिघांनी वाटणे करून खावं. पण सुदामजीला माहित होतं ते चोराने टाकलेलं गाठोडं आहे, ते गुरुमातेने दिलेलं आहे. आणि त्या ब्राह्मण पत्नीचा शाप आहे, ते बलराम कृष्णाला माहित नव्हतं. आणि हे दोघांनी न जाणलेल्यामुळे सुदामजीने जे जाणलेलं होतं त्याच्यामुळे त्याने काय केलं, ते सगळे चणे खाऊन टाकले. आणि ते 18-20 दारिद्र्य गुरु आश्रमातून गेल्यानंतर सुदामजींच्या घरी नांदायला लागलं. वसुंधरा ही त्यांची पत्नी, मुलं ही दारिद्र्यात जीवन जगत होते. आणि त्या ब्राह्मणाचं जीवन कसं होतं, पतीत जगणं जीवन होतं. आणि हे पतीत जगण्याचं जीवन कार्य चालू असताना 5 घरं माधुकरी मागायची. आणि त्या 5 घरातून जे मिळेल भिक्षान्न पोरं ते घ्यायचं आणि त्याच्यावर उदरनिर्वाह चालवायचे. 6व्या घरात जायला अधिकार नव्हता. काही आश्रम असे आहेत की ते जीवन जगताना कठीण आहे. सगळ्यात उत्तम आमचं व्रत असलेलं जीवन आहे. त्याच्यापेक्षा संन्यासी ब्राह्मणांच्याकडे गेल्यासारखे पती जगण्याचे आश्रम आहे त्याच्याकडे, त्या पद्धतीने ते जीवन अवघडीचं आहे. आणि ते चणे खाल्ल्यामुळे त्याच्याकडे दारिद्र्य आल्यानंतर एक वेळ अशी आली की वसुंधरा म्हणाली की तुम्ही बालमित्र म्हणता, सखा म्हणता आणि स्वामी जरी म्हणत असाल तरी तो आता द्वारकेचा राजा आहे. आणि एक वेळ त्यांच्याकडे जाऊया. आणि सुदामाच्या पत्नींच्या मनामध्ये इथे गेल्यानंतर तो बालमित्र तुमचा असल्या कारणाने काहीतरी दिली अपेक्षा तयार झाली मनामध्ये. आणि सुदामा पत्नीने काय केलं, वसुंधरेनं बाजूच्या घरात जाऊन पोहे मागून आणले आणि त्या फाटक्या वस्त्रामध्ये गाठ बांधून दिली. आणि सुदामजी द्वारकेला निघालेले. आणि हे द्वारकेला कृष्ण 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 भजन करत चाललेले आहे. आणि त्याच वेळेला भगवंताने काय केलं, एका वाटसोरीच्या रूप घेतलेला आहे. आणि मी पण द्वारकेला चाललोय म्हणून दोघं मिळून जातात. आणि मागे पुढे सांभाळ करतोय भगवंत. आणि द्वारकेच्या ऐशीत घेऊन सुदामजीला सोडतोय. आणि भगवंत निघून जातात. मी दुसऱ्या गावचा आहे, त्या गावाला मी चाललोय म्हणतात. आणि हे सिंहासनावर आरूढ होतात. सुदामजी नगरात गेल्यानंतर बघतात तर हे सगळं सुवर्ण नगरी मोह निर्माण झाला नाही. आम्हाला मोह निर्माण होतो. आमच्या दुःखाचं कारण कोण आहे,
लोभ आणि आशा या दोघींना जर टाकून दिलं तर या जगामध्ये सुखाने जगता येतं. विचारायचे कुणी बी असेल तर मला उत्तर द्या. तुम्ही बोलत नाही सर. आशा आणि लोभ हे अनर्थाची दोन कारण आहेत. सुदामजीकडे ते आलेले नव्हते. सुदामजी गेले, द्वारकेत गेल्यानंतर भगवंताने सुदामजीला सिंहासनावर बसवलं. आपण देवाला अभिषेक करतोय तशा पद्धतीने सुदामजीचा याचा शक्ती पाहुणचार केला. त्यांचे पाय धुतले, पायात असलेले काटे काढले, सगळं केलं, आपले अलंकार सगळे दिले आणि पाहुणचार केला. सुदामजींना ठेवून घेतलं आणि पुन्हा विश्वकर्माजींना सांगितलं. जावा म्हणायला लागले. तर आता विश्वकर्माजींच्याकडे सांगितल्यानंतर विश्वकर्माजी आले आणि वसुंधरा आईचा बारा विचारलं. भगवंताने आम्हाला पाठवलेले आहे आणि तुमची झोपडी सुवर्णाची बनवण्याची भगवंताने आम्हाला आज्ञा दिलेली आहे. वसुंधरेने सांगितलं. नाही म्हणायला लागली. आम्ही या गावात मातोश्री मागून खातो. या गावचे अनंत कोटी असे आमच्यावर उपकार आहेत. तुमच्या आमचे तसेच आहेत एकमेकाचे उपकार. मला सांगा, आम्ही एकमेकावर उपकार केला ते आपल्याला कळत नाही, पण ज्ञानी माणूस असेल त्याला कळतंय. मला सांगा, भूमिपूजन करायचं असेल, वास्तू करायची असेल, लग्न करायचं असेल, बारसं करायचं असेल आणि संकष्टाला आम्ही एकमेकाच्या जातोय, ते एकमेकाचे आमचे तुमचे आमचे उपकारच आहेत. आम्ही एकमेकाच्या साह्याला ज्या वेळेला जातोय का ना, तेव्हा आम्ही एकमेकावरती उपकारच करत असतोय. तशा प्रकारे वसुंधरा म्हणायला लागली, त्यांचे गावचे माझ्यावरती फार उपकार आहे. तर माझी झोपडी इथे शोभून एकट्याची दिसणार नाही. करायचं असेल तर पूर्ण गाव. त्यावेळेला विश्वकर्माजीने विचारलं भगवंताला. नंतर त्याने सगळं सांगितलं आणि भगवंताने सांगितलं, जशी द्वारकामाती आहे तशी सुदामजींची नगरी बनवून द्यावी. आणि त्यावेळेला विश्वकर्माजीने सुदामजींची नगरी कृष्ण भगवंताची द्वारका आहे अशी बनवून दिली. काय देत नाही भगवंत सेवा केल्यानंतर? आपण त्याचा विचार करत नाही. आपण देवाला दिले हे समजून घेतलेलं नाही. भूमीमध्ये आपण किती पेरतोय? आपल्याला वाटतं देव देत नाही. किती पेरलं? एक. जरा ज्वारीकडे बघा, एक दाणा आहे. किती दिले? एवढं तरी देवाने दिले. त्याने म्हणतोय देवाने काय दिलं? अरे सगळं दिले ते देवाने दिलेलं आहे. प्रसाद भगवंताचा आहे, देवाने दिलेला आहे. एवढं समजून राहा. विषय संपला. दुसरे काय लागत नाही. तर देवाने भरपूर आपल्याला दिलेलं आहे, पण आम्ही त्या देवाने दिलेल्याचे उपकार जाणत नाही. आणि हे उपकार जाणण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल? तर संतांच्या ठिकाणी जावं लागेल. बैसता संतांचे ठिकाणी कळो येईल कमळापती. देव कळून येत असेल तर संतांच्या ठिकाणी बसायला पाहिजे. आता मला एक सांगा, तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर ग्रामसेवकाकडे डायरेक्ट जाता येते का शिपायाकडे? अहो तुम्ही 5 वर्षाचे आहात. शिपाई कायमचा आहे, ग्रामसेवक कायमचा आहे. तुम्ही आम्ही 5 वर्षे त्याला झाली होती. पण शिपायातून सगळं सरपंच ग्रामसेवक बॉडी बदली झाली. पण माहिती कुठली बाई कुठे आहे, कुठे काय ते कोण सांगते? तसं संत हे देवाकडे नेण्याचे माध्यम आहे. बर नक्की सांगा, देवाची ओळख करून दिली कुणी? संतांनीच केलेली आहे. आता संत जर नसते तर आम्हाला पंढरपूर कळलं असतं का? मग या पंढरपुराची माहिती कुणी वाढवली? निवृत्ती ज्ञानदेव स्वकात मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. मग इथे ते यायच्या अगोदर
नवनाथ वाचा पहिला अध्याय, भक्ती विजयमध्ये पहिला अध्याय वाचा. राम अवतारात कोण होतो आम्ही? मोदी सांगा कोण होतो? मान्य. कृष्ण अवतारामध्ये कोण होतो आम्ही? संगडी गोपाळ. मात्र तुम्ही शिरलाय माझ्याबरोबर दोन अवतारातून अति दुःख सहन केलाय, त्रास. मात्र तुम्ही पुढे जायचं आणि मी पाठीमागून येतो. म्हणून भगवंताने सगळ्यांना अवतार कार्य सांगितलं आणि मग साधू संत रूपाने ते सगळे इथे आले. त्यांनी तीर्थ निर्माण केलं, त्यांनी वाङ्मय निर्माण केलं आणि त्यांनी देव आम्हाला दाखवला. म्हणून तुम्हाला आज संतांच्याच मार्गाने जायची गरज आहे आणि संताशिवाय आपल्याला देव कळत नाही. आणि संत पदवी तुम्हाला घ्यायची जर असेल तर तुम्हाला संतांच्याच सानिध्यात राहायला पाहिजे. वारकरी संप्रदाय हा जगाच्या बाजारात आज फार मोठा संप्रदाय आहे आणि याच्या इतका मोठा संप्रदाय दुसरा कुठेच नाही. रामदास स्वामी स्पष्ट म्हटलेले आहे, नाना पंत नाना मध्ये भूमंडळे अशंकिते. अनेक आहे, अनेक आले गेले पण वारकरी संप्रदाय ढळणार नाही. का ढळणार नाही? हा कधी सुरुवात झाला? आदिनाथ उमा बीज प्रगटले, इथून सुरुवात झाला. आणि पडत असतो काय म्हटलंच नाही पडत. तू बाई कशा प्रकारे ही भगवंताची लीला नाम भक्तीचं मी तुम्हाला आतापर्यंत थोडस माऊलीने सांगितलेलं यांच्यावरचं भाष्य मी केलेलं आहे. एक गोड माना आणि झालेली सेवा भगवंताच्या ठिकाणी, तुम्हाला आपल्याच्या ठिकाणी, साधू संतांच्या ठिकाणी समर्पित हो आणि माझ्या वाणीला विराम देतो. कुंडली गौरहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव वासुदेव हरी पंचनाथ भगवान की जय. आता विश्वास के देवे येणे वाग्यते तो शाळे, तो सोनी मन द्यावे पसायदावे. जे कांची व्यंकटी सांडो तया सकळे हरी वाढो. भोरा परस्परे पडो मैत्रे वांचे, दुरितांचे कीर्तनाहो विश्व सदाम सूर्य पाहो. जो जय वांचे दुर्याहो प्राणीचा वर्ष कसर मळी ईश्वर याची मार्याळी. अनवर भूमंडळी भेट तुरी नमः. चला कल्पतरुवे आढव चेतनाची लावणीचे भाव. बोलले अर्णव पियुषाचे चंद्रमेघे आकाशन. मार्तंड्य तापहीन ते सराई सवाई सज्जन. सूर्यते होतु किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होनी त्रिलोकी. भजे जो आर्य पुरुषी अखंडित आणि गंधोपचित. विशेष योगिये दृष्टा दृश्यते होवारेती. येत मनेसी श्रेष्ठाहो होईल दान पसाहो. येणे वै ज्ञानदेवो सुखियारा. येणे वै ज्ञानदेवो सुखियारा. येणे वै ज्ञानदेवो सुखियारा. ओम शांती शांती शांती. बसा 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 सगळे बसा. 2 मिनिटं बसा की 5 मिनिटं. हॅलो, या ठिकाणी ज्यांचा आता सुश्राव्य असं प्रवचन संपन्न झालेलं आहे ते आदरणीय आदित्यपराय गंगाराम नाथजी पाटील महाराज, आपल्याच गावचे वारकरी. सुश्राव्याची प्रवचन सेवा संपन्न झाली आहे. समस्त ग्रामस्थांच्या वतीनं त्याला खूप खूप धन्यवाद. आता महाराजांना ग्रामस्थांच्या वतीनं एक मायेची साल आणि श्रीफळ या ठिकाणी अर्पित करत आहोत.
आदरणीय नारायण गोपाल पाटील यांनी त्यांना शरद रिपोर्ट देऊन सन्मानित करत आहे. लगेचच या ठिकाणी बरोबर ठीक 9 वाजता कीर्तन सेवेला सुरुवात होईल. 9 ते 11. थंडीचे दिवस असल्यामुळे टायमामध्ये एकही मिनिट पुढे मागे होणार नाही याची ग्रामस्थांनी लक्षात घ्यायची आहे. बरोबर 9 वाजता कीर्तन सेवेला सुरुवात होणार आहे. तरी सर्वांनी 9 वाजता मंदिरात उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी आजची कीर्तन रूपी सेवा हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज मुचुंडीकर कल्लेवर यांची संपन्न होईल. या कीर्तनाची पंचपदी परशुराम निंबाळकर हे करतील. कीर्तनाची पकवाज साथ एकनाथ गोपाल पाटील गुरुजी आणि सुशांत बाबजी मोरे यांनी कीर्तनाला पकवाजाची साथ करायची. या पुढे या, पुढे या.